किम निमित्तानं कथा चालू आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. ज्यांच्या स्मरणार्थ कथा चालू आहे, ज्यांनी देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे. अरे मी माझं आणि आम्ही आमचं असं कोणीही म्हणतं, पण मी देशाचा आणि देश माझा असं म्हणायला वाघाचं काळीज लागतं. प्रपंचाचा त्याग करून, नातेवाईकांचा त्याग करून, गावाचा मित्रमंडळीचा त्याग करून रात्रंदिवस भारत मातेची सेवा करणं आणि सेवा करता करता त्या ठिकाणी या जगातून निघून जाणं, अजरा अमर त्या ठिकाणी होणं. अजरा अमर झालेले आमचे आदरणीय, ज्यांच्या स्मरणार्थ ही कथा चालू आहे, असे असणारे शहीद जवान तात्याबा दगडू बर्गे. ही कथा ज्यांच्या अंतःकरणात भाव आहे, त्यांच्या पत्नी, वीर पत्नी जानकाबाई तात्याबा बर्गे, त्यांना साथ आमच्या आदरणीय बंधू दत्ता शेठ आवारे, त्याचबरोबर आमच्या वहिनी. प्रत्येकानं थोडं थोडं वाटून घेतलं पाहिजे महाराज. हा जो ज्ञान यज्ञ आहे ना, हे जे कर्म आपण करतोय ना, नीट ऐका, हे जे कर्म आपण करतोय याचं जे फळ आहे, ते सगळं फळ शहीद जवानांना जाणार आहे, हे लक्षात ठेवा महाराज. म्हणून तर हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. कारण त्याच्या मनात असायला हवं लागतं आहे की नाही. काळ भैरवनाथाच्या मनात होतं ही कथा इथं व्हावी, आमच्या बजरंग बलींच्या मनात होतं महाराज. कारण भागवत म्हणजे भक्ती आहे. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास बटा. माझ्या हनुमंतरायांची भक्ती किती होती. कारण भक्ती, ज्ञान, वैराग्य या तीन कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी उभे असतात कथा श्रवण करण्याकरता. हे काही स्वर्गातल्या लोकांना मिळत नाही महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. त्यांना असं वाटतं हे सगळं अनुभवण्याकरता मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा. त्यांना नाही मिळत, तो आपला मिळालाय आपल्याला. बरोबर आहे की नाही. अहो किती भक्ती माझ्या बजरंग बलींची. एक थोडक्यात सांगून जाते महाराज. ज्यावेळेला मागण्याची वेळ आली ना, त्यावेळेला माझ्या भगवान प्रभू रामचंद्र प्रत्येकाला काही नाही तर काही देत आहेत, पण माझ्या हनुमंतरायांना त्यांनी काहीच नाही दिलं महाराज. आता आमच्या महिला मंडळाचं जेवढं बारीक लक्ष असतं पुरुष वर्ग, तेवढं तुमचं नसतं, हे लक्षात ठेवा. स्त्री जात म्हणजे प्रत्येक हरेक गोष्टीकडे बारीक सारीक लक्ष असतं. बरोबर आहे की नाही. म्हणून तर प्रपंच छान आहे की नाही. सगळं तुमच्या हातात दिलं होतं, मग धिंगाणाच आहे की नाही. आम्ही लय छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणार आहेत. सीतामाई म्हणतात, प्रभू सगळ्यांना काही नाही तर काही दिलं तो, पण ज्यांनी सगळ्यात जास्त मदत केली ते माझे हनुमंतराय. माझ्या हनुमंतरायांना तुम्ही काहीच नाही दिलं. भगवान प्रभू हसले महाराज. काय देऊ मी, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये. असं कसं, तुम्ही राजा झालात ना, तुम्ही काहीही देऊ शकता. तुम्ही देत नाही तर मी देते. काय महिला मंडळ, गळ्यामध्ये मोत्याचा हार होता, रत्नाचा हार. सीतामाईनं तो काढला आणि हनुमंतरायांकडे दिला. हनुमंतरायांना बक्षीस देऊन टाकला. भगवान प्रभू रामचंद्र हसतात महाराज. हा रत्नाचा हार दिलायस, हो तुमच्याकडे काहीच नाही ना द्यायला, मग मी दिला, ठीक आहे. काही वेळानंतर सीतामाई जवळून जात होते आणि मग हनुमंतराय नेमकं काय करतात ते बघत होते. हनुमंतराय एक एक मणी काढायचे महिला मंडळ आणि ते मणी असे तोडायचे. सीतामाई बोलतात, हनुमंतराय अहो एवढं अनमोल रत्न आहे ते काय करतात तुम्ही. काही नाही माई, या रत्नामध्ये माझे प्रभू श्रीराम मला कुठं दिसतायत का ते बघतोय. सीतामाई म्हणतात, असं कसं दिसतील ते, रत्नात कुठं ते प्रभू असतात का.
रत्नात प्रभू नसतात, मग हा रत्नाचा हार नको माई मला. सीतामाईला थोडा राग आला महाराज, अरे एवढा अनमोल रत्न दिला आणि तुम्ही त्या मणी फोडून त्या ठिकाणी प्रभूंना पाहताय, एवढं तुमच्या हृदयात राहतात प्रभू. म्हटले हो, मग दाखवा बरं तुमच्या हृदयात भगवान प्रभू रामचंद्र आहेत का. काही क्षणाचाही विलंब न करता असे दोनही हाताने छाती फाडली, माझ्या प्रभूचं दर्शन सीतामाईला दिले. एवढं प्रचंड भक्ती होती महाराज. मुझे गिरती अभी यश चाहिए।